आपल्या समोर येते, स्वागत करूया स्वरदा गोखले. कॉंग्रॅच्युलेशन्स. फोटो फिनिश काल झाला अक्षरशः, आणि त्याच्यामध्ये तू अप्रतिम परफॉर्मन्स देऊन तू स्पर्धेत राहिलीस, त्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तो जो परफॉर्मन्स तू दिलास त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या आता थोड्याशा एक्सपेक्टेशन्स वाढलेल्या आहेत तुझ्याकडून. तो त्याच कॅलिबरचा परफॉर्मन्स तुझ्याकडनं परत एकदा आम्हाला ऐकायला आवडेल. नक्की प्रयत्न करेन. कसला रान झाडी दाट अंधार रातीचा कुठ दिसना वाट कुण्यात वाडान घातला केली कशी करणी सख्या रे सख्या रे सख्या रे घायाळ मी हरिणी सख्या रे घायाळ मी हरिणी काजळ काळी गर्दरात कंप कंप अंगात सणसणाऱ्या पाना नाही रात किड्यांची साथ कुठ लपू मी कशी लपू मी गेली भापावनी सख्या रे सख्या रे सख्या रे घायाळ मी हरिणी सख्या रे घायाळ मी हरिणी. सरदा छान झालं. व्हेरी नाईस. पल्लवी, मला आज काय वाटतं माहिती ना, की सगळ्या पार्टिसिपेंट्सनी स्वतःला ना एक गणिताचा पेपर घालून घेतलाय. अतिशय अवघड गाणी सगळेजण निवडत आहेत, ज्याच्यामध्ये अतिशय बॅलन्स व्हायला पाहिजे. तुझ्या आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्यामधलं मला वाटतं सगळ्यात उत्कृष्ट गायलीस आता. अगदी काटेकोरपणे बघायचंच म्हणलं तर, कारण आता जिथे आपण ह्या आलो होतो तर प्रत्येक सख्यारीमधला स जिथे आहे म्हणजे पहिली नोट जी आहे ना ती जरा जपून लावत होतीस. बरोबर आहे, पण जेव्हा तुम्हाला अंदाज घ्यायचा असतो तो पहिल्या मुकड्यामध्ये घेतला तर बास आहे. एकदा तुम्हाला लक्षात आलं की आपण सुराला आहोत ते स्वतःला कळत असतं, तर नाहीतर तुम्ही आज ह्या फायनलला कशाला बसले असता. तर तुम्हाला एकदा कळलं की आपण सुरात आहोत, त्या म्हणल्यानंतर थोडासा आपल्यामध्ये कॉन्फिडन्स वाढायला पाहिजे. तर हे अतिशय मायनर गोष्ट आहे. बाकी तू इतकी सुरात होतीस की मला खूप आवडलं गाणं. व्हेरी गुड. छान गायलीस आणि गाण्याची निवड मला फार आवडली. गाणं खूपच छान आहे. फक्त सुरुवात जी केलीस त्याच्यामध्ये मला थोडा सुराला घाबरली असं जाणवत होतं की वरचे नोट थोडे 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 कच्चे लागत होते. बेसूरने म्हणणार मी. थोडासा वाटत होतं की असं ठासून लागला पाहिजे, तसं लागला नाही सुरुवातीच्या शेरमध्ये. त्याच्यानंतर खूप सुंदर गायलीस. छान. नुसती ही लावणी की नुसतं वाड्यावर गाणं चालू आहे असं नाही, त्याच्या बॅकग्राऊंडला एक काहीतरी रहस्यमय घटना घडणार आहे. ह्या अंदाजाने जी त्याची अरेंजमेंट आहे, जे गाणं आहे ते सगळ्यांनी खरंच ह्या दृष्टीने ऐकायला हवं की नुसतं गाणं नाही आहे, आणि ते गायलंय पण तसं. नुसतं बैठकीची लावणी किंवा नुसतं एक प्रेमगीत असं नाही गायलेलं. ते गाताना त्याच्यामध्ये कुठेतरी तो सस्पेन्स एलिमेंट राहावा असं तो सख्यारे गायलंय. तर ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही सगळेच आता विचार करायला पाहिजे, आणि तुम्ही करताय असं वाटतंय. छान गायलं. दोन धाय मिळाले स्वरदा.